आल्याबरोबर अगदी फक्त वाडा एवढा विचार करून आला, ताट दोन्ही हात जोडले, देवाचं स्मरण केलं, जी काही आहुती असेल ती दिली जठराग्नीला. याला म्हणतात जगण्यासाठी खाणं. काय काय म्हणतात त्याला? जगण्यासाठी खाणं. मला शरीराला गरज आहे ना, माझ्या शरीराला गरज आहे ना. काय आहे ते मला माहित नाही, जे असेल ते हात जोडण्यासारखं असावं. फक्त हात जोडून देवाचं नामस्मरण करण्यासारखं असावं ताटामध्ये. पुढे भाजी विचारल्याशिवाय जेवत नाही. आणि त्यात आवडीचं असेल तर ठीक, नसेल आवडीचं तर तेच ताट बाजूला भिरकवतोय. खाण्यासाठी जगणारी माणसं आहेत, खाण्यासाठी जगणारी माणसं आहेत. रस माऊली, परमार्थ, भक्ती, देवकार्य, देवपूजा खूप लांब आहे. फक्त आपल्याला काय वाटतंय माहितीये का? देवाला अगरबत्ती ओवाळली ना, दाखवली म्हणजे आमची भक्ती झाली. काय? देवाला दिवा लावला ना, देवाच्या पुढे दीप प्रज्वलन केलं म्हणजे आम्ही खूप मोठे देवाचे भक्त झालो. भ्रम आहे तुमचा. देव तुमच्या सुगंधी अगरबत्तीलाच भुकेलेला नाही. देव तुमच्या सुगंधी किंवा तुपाच्याच दिव्याला भुकेलेला नाही. तुमचा भाव पाहतोय देव. देव भावाचा भुकेला. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नये. काय? आम्हाला वाईट विचाराचा त्याग करणं, वाईट गुणांचा त्याग करणं, वाईट सवयींचा त्याग करणं. मला सांगा, आपल्या समोर कितीतरी वेळा काही लोक प्रयत्न करतात, पण सवयी बदलत नाहीत. सवयी बदलत नाहीत. अगदी छोटं उदाहरण सांगू का तुम्हाला? आम्हाला सर्वांना पटेल असं. 31 ला कितीतरी बाटल्या फोडतात, पण 1 जानेवारी परत सुरुवात करतात ना. कंट्रोल होत नाही ना, नियंत्रण होत नाही ना. एखाद्या मित्राला असाध्य असा आजार झाला, तंबाखू खाल्ल्यामुळे त्याला कर्करोग झाला आणि कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला. ज्या वेळेला त्याच्या मित्राला कळतंय ना, कळाल्या बरोबर तो लगेच त्याची ते खिशे वगैरे रिकामे करून टाकतो तिथेच. ती काही चुना असेल, काय तंबाखू असेल, ती लगेच फेकून देतोय. मित्र गेला माझा कर्करोगाने, आजपासून खिशात तंबाखू ठेवणार नाही, पण शेजाऱ्यांकडे जाऊन खातो. त्याचं काय? जर आम्हाला बघा ना, आमच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत, त्या आम्हाला सांभाळता येत नाहीत, त्यांचा आम्हाला त्याग करता येत नाही. वासना तर मनात आहे, कधी येते आणि कधी कार्य करून जाते आम्हालाही पता लागत नाही. वासना इंद्रियांकडूनच कर्म घडली म्हणजे कर्म घडली असं नाहीत, कर्म झाले असं नाहीत. मनाकडून घडलेली कर्म सुद्धा काउंट केली जातात. काय समजतंय? चोरी हातातूनच घडली म्हणजे काउंट झालं असं नाही. पकडली गेली किंवा ती धरली गेली असं नाही. करण्याचा विचार जरी मनामध्ये आला ना, तरी सुद्धा पाप आहे. वाईट कर्म घडली आमच्याकडून म्हणजे पाप घडलं असं नाही. करण्याचा विचार जरी मनामध्ये आला तरी सुद्धा पाप आहे. आणि पाप कोणाला सोडतंय का? पाप सोडतोय कोणाला? किती पण ज्ञानी असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, कसाही कोणीही असू द्या, कितीही कोणी साधू असू द्या, देव असू द्या, अजून कोणी असू द्या, पाप कोणालाही सोडत नाही. पाप कोणालाही सोडत नाही. वासना मनात आहे, वासना अंतःकरणात आहे. वाईट विचार मनात आहेत, वाईट गुण अंतःकरणामध्ये आहेत. आमच्या जिभेवर जर आमचं कंट्रोल नसेल, नियंत्रित नसेल, नियंत्रण नसेल, दृष्टीवर काय नियंत्रण ठेवणार आहोत आम्ही? श्रवणावर, ऐकण्यावर काय नियंत्रण ठेवणार आहोत आम्ही? बोलण्यावर काय नियंत्रण ठेवणार आहोत आम्ही? ज्या गोष्टी आमच्या हातात आहेत त्यावर जर आम्ही नियंत्रण करू शकत नाहीत, तर ज्या गोष्टी आमच्या हातात नाहीत, मनात आहेत, त्याच्यावर नियंत्रण काय करणार आम्ही? आणि जर नियंत्रण करायचं आहे तर आम्ही गाथा वाचली पाहिजे, गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे. आम्ही वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही संतांचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही जनाबाई वाचली पाहिजे, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई वाचले पाहिजे. आम्ही जर नियंत्रण करायचं आहे तर नियंत्रण ठेवायचं आहे तर काय? कान्होपात्रा माहिती ना तुम्हाला? कान्होपात्रा
ऐकतोय की नाही आपण? वाचले का कधी? वाचले कधी कान्होपात्रा? बहिणाबाई वाचल्यात? मुक्ताबाई वाचल्यात? मार्गशीर्ष महिन्यातली पोथी वाचले? हो. काय आहे त्याच्यात? मार्गशीर्ष महिन्यातल्या पोथीमध्ये काय आहे? ज्या जनाबाईच्या चरित्रामध्ये आहे ना, ते त्याच्यात नाही आहे. म्हणून जनाबाईचं चरित्र वाचा, बहिणाबाईचं चरित्र वाचा, तुम्हाला स्फूर्ती मिळेल, तुम्हाला प्रेरणा मिळेल. नको त्या कर्माच्या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुकोबा वाचा, ज्ञानेश्वर माऊली वाचा. काय वाचलं पाहिजे आम्ही? नको त्या कर्माच्या बंधनातून जर मुक्त व्हायचं आहे तर. कान्होपात्रा ही एका श्यामला नावाच्या वेशीची मुलगी, ऐकताय ना? आणि तिच्याबद्दल बोलत असताना असं म्हटलेलं आहे, कान्होपात्रांच्या बद्दल बोलत असताना असं म्हटलेलं आहे, संत कान्होपात्रा त्यांच्याबद्दल बोलत असताना असं म्हटलेलं आहे, उकिरड्यावर निघालेली तुलस. आई कोण आहे? वेश्या आहे. आणि त्या ठिकाणी कान्होपात्रेचा जन्म झालेला आहे. बरं सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, अतिशय सुंदर आहे कान्होपात्रा, तरुण आहे, रूपवान आहे. लोक काय दृष्टीने पाहत असतील? वेशीची मुलगी आहे ना. आणि त्याच दृष्टीने लोक पाहायला लागले, शोषण करण्याच्या दृष्टीने, तिचे लचके तोडण्याच्या दृष्टीने लोक पाहायला लागले. त्या लोकांच्या नजरा जशा असुसलेल्या तिला पाहायला मिळाल्या, शोषण करण्याच्या दृष्टीने लोक आपल्याकडे पाहत आहेत, ही जाणीव ज्या वेळेला झाली त्यावेळेला कान्होपात्रा पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करते, देवा माझा जन्म कुठे व्हावा हे माझ्या हातात आहे का रे देवा? माझा जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात आहे का? ऐका ना माऊली, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नव्हतं. नक्की ना? पटते ना तुम्हाला? आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हता. आणि जर असतं तर कुठे मागितलं असतं बरं जन्म आपण? कुठे मागितलं असता? सांगू कुठे? ज्या वेळेला तुम्ही एखाद्या शुभ कार्याला, मंगल कार्याच्या वेळेला एखाद्या मंडपामध्ये असता, 100-500 माणसं त्या ठिकाणी असतात, त्यापैकी 200-250 महिला त्या ठिकाणी असतात. त्या मंडपामध्ये असा महिलांनी भरलेला मंडप असतोय, बरोबर आहे ना? अशा गेलात का कुठल्या काही कार्यक्रमाला तुम्ही? 200-250 महिला त्या मंडपामध्ये असतील, अशा कार्यक्रमाला गेल्यात तुम्ही? गेल्यात ना? तिथे त्या मंडपात गेल्यानंतर कुठल्या बाईचं निरीक्षण करत बसता बरं? कुठल्या बाईचं निरीक्षण करत बसता? कुठल्या बाईकडे एकटक लावून पाहता? बायांचं एक विशेष काय माहितीये का? स्वतःच्या अंगावर 10,000ची साडी असली तरी ती आवडत नाही तिला, पण आपल्या शेजारी बसलेली 700 रुपयाची जरी असली ना तरी 17 वेळा विचारेल, खरंच 700ची आहे? वाटत नाही. बरं, मग नुसतं निरीक्षणच करत बसता की अजून काही मनामध्ये विचार येतोय? असो, चला हरकत नाही. जर आमच्या हातात जर जन्म असता तर आम्ही कुठे मागितला असता? बरं का, जन्म कुठे व्हावा आमच्या हातात नाही. पुन्हा एकदा ऐका हा व्यवस्थित. जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही. मृत्यू कधी यावा, कसा यावा, कुठे यावा हेही आमच्या हातात नाही. जन्म मृत्यू जरी आमच्या हातात नसलं तरी मधलं आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे. मधलं आयुष्य किती असावं ते आमच्या हातात नाही, पण कसं असावं ते प्रत्येकाच्या हातात भगवंताने दिलेलं आहे. ते आयुष्य जर तुम्ही सुंदर करण्याचा प्रयत्न केला ना, ते आयुष्य जर तुम्ही बिनधास्तपणे, स्वतंत्रपणे देव कार्य करून, धर्म कार्य करून जर जगण्याचा प्रयत्न केला ना, तर मुक्ती त्याच ठिकाणी आहे, मोक्ष त्याच ठिकाणी आहे, तिथेच परमार्थ आहे आणि तिथेच भक्ती आहे. तिथेच भक्ती आहे माऊली, बरं का? तिथेच भक्ती आहे, बरं का? नरदेह मिळालेला आहे, आम्ही काय केलं पाहिजे? आताच सार्थक करून घेतलं पाहिजे. आताच सार्थक करून घेतलं पाहिजे. त्या कान्होपात्रेकडे लोक त्या दृष्टीने पाहायला लागल्यानंतर देवाला प्रार्थना करतात, कान्होपात्रा
पांडुरंगा, अरे हे देह दिलंय कोणी देवा? मी कुठे जन्माला यावं? माझ्या हातात होतं का? तूच जन्माला घातलंय ना? तूच जन्माला घातलंय की नाही देवा मला? बरं, हा देह दिलाय कोणी देवा? तूच दिलाय. ही सुंदरता, हे रूप तूच दिलं ना देवा. हे तारुण्य मला लोक माझ्याकडे का रे देवा अशा असूसकाच्या वाईट दृष्टीने, बरं का, आणि शोषण करण्याच्या दृष्टीने पाहतात, माझे लचके तोडण्याच्या दृष्टीने का पाहतात लोक देवा? का पाहतात? तेवढ्यात गुप्त हेरांनी बेदरच्या बादशाला खबर दिली, कान्होपात्र आहे, श्यामला नावाच्या वेशीची मुलगी, तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, तुमच्या जमानखान्यात शोभून दिसेल. आणि एवढं ऐकल्याबरोबर त्या बेदरच्या बादशाने आपली काही माणसं पाठवली कान्होपात्रेकडे. ज्या वेळेला ती माणसं कान्होपात्रेकडे आली आणि सांगायला लागली, बोलायला लागली, ते ऐकल्याबरोबर कान्होपात्रेच्या कानामध्ये शिस ओतावं, गरम शिस, अशा प्रकारे त्रास झाला तिला, बरं का. बेदरच्या बादशाची माणसं ज्या वेळेला आली त्यावेळेला त्या ठिकाणी कान्होपात्रेला म्हणतायत, जमानखान्यात शोभून दिसशील, रूपवान आहेस, तरुण आहेस, सुंदर आहेस, मजा करशील, राणी सारखे राहशील तू तिथे. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर जसं उकळलेलं शिस कानामध्ये ओतावं असा त्रास झाला, डोळ्यातून अश्रू यायला लागले. पांडुरंग परमात्म्याला विनंती करते, कान्होपात्रा देवा, अरे आतापर्यंत सर्वसामान्य लोक माझ्याकडे पाहत होती वाईट दृष्टीने, ठीक आहे, आता राजाची सुद्धा वाईट दृष्टी गेलेली आहे, काय करावं? मी जगावं की मरावं? काय करावं देवा? ह्याच विचारामध्ये असताना माऊलींची भेट झाली, माऊली ज्ञानोबांची भेट झाली, आणि माऊलींनी सांगितलं, कान्होपात्रे, हे तुझं ते तारुण्य आहे ना, हे तुझी जी सुंदरता आहे ना, ती पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण कर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण कर. देवाला प्रार्थना कर, देवाचं दर्शन घे, डोळे भरून देवाला पहा. सकळ जीवांचा करीत असे सांभाळ तुझं मोकळीला ऐसे कैसे. सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो, सगळ्या जीवांना तो देव सांभाळतोय, तो पांडुरंग परमात्मा सांभाळतोय. तुला मोकळील का? तुला वगळील का? त्या सगळ्या जीवांमध्ये तू आहे ना, पाहतो, वाहतो विश्वाची चिंता. त्या विश्वामध्ये आपण आहोत ना, आपण आहोत त्या विश्वामध्ये, बरं का, आपण आहोत त्या विश्वामध्ये. आणि काय झालं? पंढरीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला कान्होपात्रा निघाल्या. पुढे कान्होपात्रा चालतायत, झपाझप झपाझप पुढे पावलं टाकतायत, मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायच्या उद्देशाने निघालेले आहेत. तेवढ्यात बेदरच्या बादशाचा अभिमान दुखवल्यामुळे त्याने अधिक माणसं पाठवली आणि सांगितले, जशी असेल तशी उचलून आणा. काही अंतर पुढे गेल्यानंतर कान्होपात्रेने मागे वळून बघितलं तर बेदरच्या बादशाची माणसं तिच्या मागे येत आहेत. हे बघितल्यानंतर ती अजून वेगाने चालायला लागली. एकदाची मी देवाच्या दरबारात पोहोचते कधी, मंदिरामध्ये जाते कधी, आणि देवाला डोळे भरून पाहते कधी, देवाचं चरण दर्शन घेते कधी, असं तिला वाटलं. पुढे कान्होपात्रा चालतीये, मागे ती बेदरच्या बादशाची माणसं येत आहेत. जाता 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 त्या मंदिराच्या दरवाजामध्ये उभी राहिली कान्होपात्रा आणि देवाला विनंती करायला लागली, देवा काय करू मी? जगावं की मरावं देवा? हे तारुण्य, ही सुंदरता, हे रूप देवा तूच मला दिलंय ना देवा. आज परिस्थिती काय आहे देवा? सर्व लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहतायत, शोषण करण्याच्या दृष्टीने पाहतायत, देवा मी काय करावं? आणि जाऊन देवाच्या चरणाशी घट्ट मिठी मारली कान्होपात्रेने, देवाला विनंती करते, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. मोकळून आस झाले उदास, घेई कान्होपात्रे हृदयात. आणि वर बघितलं कान्होपात्रेने, देवाने कृपा दृष्टी केली आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी कान्होपात्रेची प्राण ज्योत मावळली, त्या ठिकाणी लीन झाली, बरं का. आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे, आम्हाला मरेपर्यंत जगायचं आहे. जो मरेपर्यंत जगतो तो श्रेष्ठ, बरं का. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, मला सांगा, मांझे बाबांच्या आयुष्यामध्ये काही दुःख नव्हतं का? दुःख नव्हतं? काही संकट कधी आलीच नाहीत का त्यांच्या आयुष्यामध्ये? काही प्रसंग त्यांना स्पर्श केलाच नाही का कुठल्या प्रसंगाने? अरे अनेक संकटांना सामोरे गेले असतील, अनेक प्रकारचं दुःख सहन केलं असेल, अनेक प्रकारच्या वेदना, अनेक प्रकारचा त्रास त्यांनी सहन केला असेल, पण वयाच्या 85व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण केला. मरेपर्यंत जगले, मरेपर्यंत जगले.
तुम्हा आम्हाला सुद्धा आदर्शयुक्त जीवन जर जगायचं असेल ना, तर ह्या वृद्ध महिला ज्या बसल्यात ना, त्यांच्या जवळ बसा, त्यांच्याशी बोला, त्यांचं जीवन चरित्र समजून घ्या. मग तुम्हाला कळेल आपल्या जीवनाला किती महत्व आहे, आपल्या आयुष्याला किती महत्व आहे. सहज मिळालाय का हा नरदेह आपल्याला? हा मनुष्य देह सहज मिळालाय का? सहज माणूस एखादा टेन्शन, एखादा विचार, एखादा प्रसंग, एखादा दुःख आलं का सहज संपवून टाकतो. सहज नको तो निर्णय घेतो. कुठला तरी विचार येतोय, स्पर्श करतोय आणि आयुष्य संपवून टाकतोय मनुष्य. एवढा सहज मिळालाय का हा नरदेह आपल्याला? नाही. पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषी जायते, अर्थात 83,99,999 योनी पार केल्यानंतर हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय. पार केल्यानंतर नरदेह. दुर्दैव काय आहे? नरदेह प्राप्त झाला, मुक्तीचा मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे. 83,99,999 योनी, त्या योनींपासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. पण वासनेची खाज येते, विचारांची नको ती खाज येते. नको त्या प्रकारचे विचार स्पर्श करतात, नको त्या प्रकारची कर्म स्पर्श करतात, नको त्या प्रकारचे गुण घडले जातात, ते गुण स्पर्श करतात आणि शेवटी अधोगतीला जातो माणूस. वाईट गती प्राप्त होत असते, वाईट गती प्राप्त होत असते. बरं का? चारही बाजूला अशी उंच भिंत होती, मोठं असं ग्राउंड होतं, मोठं मैदान होतं आणि त्या मोठ्या मैदानाला चारही बाजूने भिंत आहे. बाहेर निघायला फक्त एकच गेट आहे, एकच रस्ता आहे, एकच रस्ता आहे, एकच दार आहे. आणि त्या ग्राउंड मध्ये, त्या मैदानामध्ये एक दृष्टीहीन असलेला माणूस गेला. दृष्टी नाही त्याला. काठी टेकत 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 तो मैदान फिरतोय, त्या मैदानामध्ये तो चालतोय, फिरतोय. बरं का? ज्या वेळेला तो असा चाचपडत होता ना, ज्या वेळेला तो फिरत होता ना, त्यावेळेला त्याच मैदानामध्ये तिथे एक साधू पुरुष त्याला भेटले. खर तर साधू पुरुषांना त्या मैदानात यायची गरज नसते, पण असे अनेक दृष्टीहीन असलेली माणसं त्या ठिकाणी असतात ना, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साधूंना त्या मैदानात यावं लागतंय. जगाच्या कल्याणास संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांना काय यावं लागतंय बरं? तुम्हा आम्हाला मुक्त करण्यासाठी. साधूला काय यावं लागतंय बरं? तुम्हा आम्हाला जाणीव करून देण्यासाठी, तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी साधूला, संतांना यावं लागतंय. ऐका, त्या साधूने काय केलं? त्याला त्या भिंतीला लावून दिलं आणि काय सांगितलं, दादा ही भिंत चाचपडत चाचपडत पुढे जा. भिंत संपली की समजायचा गेट आला, दरवाजा आला, आपोआप बाहेर पडशील, आपोआप बाहेर पडशील. बरं का? आता भिंत चाचपडत 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 निघाला. बराच वेळ भिंत चाचपडली. नेमका दरवाजा यायची वेळ झाली आणि त्याच्या डोक्याला खाज आली. मग त्याने विचार केला, अर्धा तास भिंत चाचपडली तेव्हा नाही दरवाजा आला आणि आता काय डोके खाजवीपर्यंत दरवाजा येणार आहे का? डोकं खाजवत खाजवत पुढे निघाला, दरवाजा येऊन गेला. पुढच्या फेरीला पाठीला खाज आली, पाठ खाजवत खाजवत पुढे निघाला, दरवाजा निघून गेला. त्या मैदानातला दृष्टीहीन असलेला व्यक्ती म्हटल्यानंतर कोण आहे बरं? तुम्हा आम्हाला मुक्त करण्यासाठी संत येत असतात, संत जाणीव करून देत असतात, संत ओळख करून देत असतात, पण दरवाजा मिळायची वेळ, दरवाजा यायची वेळ आणि विषयांची खाज येते, वासनेची खाज येते, नको त्या विचारांची खाज येते, नको त्या गुणांची खाज येते आणि हीच पाप कर्म माणसाच्या लयाला कारणीभूत ठरली जातात. हीच पाप कर्म माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली जातात. संत संग मिळणं, संत संग होणं, संतांचं मार्गदर्शन मिळणं हे भाग्याचं काम आहे. बाकी पावलोपावली तुम्हाला अनेक माणसं मिळतील, अनेक प्रकारची माणसं मिळतील. संतांची भेट सहज होत नसते, साधूंची भेट सहज होत नसते. त्यासाठी पूर्व पुण्याही लागते, पूर्व पुण्याही लागते. प्रवचन श्रवण सर्वांनाच होत नसते, कीर्तन श्रवण सर्वांनाच होत नसतात. ग्रंथ हातात येणं, ग्रंथ वाचणं भाग्याचं लक्षण आहे. काय अहो, मोबाईल तुम्ही तासन तास हातामध्ये ठेवाल, अर्धा अर्धा 2-2 तास तुम्ही रील्स पाहत बसाल,
2-2, 3-3 तास तुम्ही नको त्या सिरियल पाहत बसाल, पण अर्धाच तास तुमच्या हातामध्ये ग्रंथ येऊन ग्रंथ वाचायला भाग्य लागतंय, पुण्य लागतंय, पुण्य लागतंय. मोबाईल मधल्या रील्स पाहायला तुम्हाला काही पुण्याची गरज नाही, फक्त बॅलन्सची गरज असते, नेटवर्कची गरज असते. काय मोबाईल मध्ये तुम्हाला नको त्या सिरियल पाहायला, टीव्ही मध्ये नको त्या सिरियल पाहायला कशाची गरज आहे? लाईटची गरज असते, विजेची गरज असते. बाकी तुम्हाला काय पुण्यही पाहिजे, काय शिल्लक पाहिजे? तुमचं असं काही नाहीये. हातामध्ये ग्रंथ यायला, मांडीवर ग्रंथ घेऊन वाचायला, अरे तोच वाचू शकतो जो विचाराने श्रीमंत आहे, जो कर्माने श्रीमंत आहे, जो गुणाने श्रीमंत आहे. प्रवचन बदल घडण्यासाठी आहे, परिवर्तन घडण्यासाठी आहे. देह बदलता येणार नाही, देहामध्ये बदल करता येईल. दृष्टी बदलता, डोळे बदलता येणार नाही, दृष्टी बदलता येईल. कान बदलता येणार नाहीत, ऐकण्याची आवड बदलता येईल. ती बदलावी म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करायचं आहे. आम्हाला देहामध्ये बदल घडवायचा आहे म्हणून आम्हाला संतांचा वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे. माऊली, दुर्दैव फक्त एवढंच वाटतंय, 5-5, 6-6 वर्षाची पोरं आमच्या घरात आहेत बरं का. 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल त्यांच्या हातात आहेत. आठवण करून दिली का बाळा तुला? नाही ना, नाही ना. मस्त बसले ताई पण आपले, बिना मोबाईलची बसले ना, हे महत्वाचं आहे बरं का. असो, 5-5, 7-7 वर्षाची पोरं आमच्या घरात आहेत. 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल त्यांच्या हातात आहेत. हँग झाल्यात पोरं, हँग. नाही दर हुशार आहेत का नाही दर बद्ध आहेत कळत नाहीत. आम्ही भाग्यवान आहोत, आमच्या पिढीपर्यंत तरी बरं होतं. ज्या वेळेला जर असं काकू केलं ना, जरा असं काही नखरं केलं ना, की एका हातामध्ये ताट आणि दुसऱ्या हातामध्ये आईच्या काय असायचं बरं? लाटणं. ताईला माहिती आहे, लाटणं असायचं बरं का. बऱ्या बोला जेवला तर ठीक, नाहीतर भाताच्या ऐवजी लाटणं पडायचं. आता जर तुमची मुलं जेवत नसतील तर एका हातात तुमच्या ताट आणि दुसऱ्या हातात त्या मुलाच्या काय देता बरं तुम्ही? बरं झालं तुम्ही मान्य केलं ते. मौली, तुम्ही अन्न ग्रहण करत असताना जे पाहताय ना, ते विचार त्या अन्नाच्या द्वारे तुमच्या मनामध्ये प्रवेश करत असतात. विश्वास ठेवा फक्त. त्या 5-5, 7-7 वर्षांच्या मुलांच्या हातामध्ये 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आहेत, पण 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ लागत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. बरं ठीक आहे, चला आता या ठिकाणी बरीच पुरुष आहेत, बऱ्याच महिला आहेत बरं का. मला एक तरी ताई किंवा दादा असा कोणी आहे का इथे बसलेली, त्यांच्या घरामध्ये भाकरी भाजायला तवाच नाही हो? भाकरी भाजायच्या असल्या ना का शेजाऱ्यांच्या आणतात, आणल्यानंतर मग परत त्यांचा घासून देतात. घासून का? परत मागायला जायचंय म्हणून. आहे का कोणी अशी ताई माझी एखादी? घरात 4 माणसं आहेत पण 3च ताटं आहेत हो. 3 जण जेवली का मग त्यातला 1 ताट धुवून 4था जेवतो. आहे का कोणी असं? नाही ना. संसारामध्ये आमच्या काही कमी नाही. एक मिक्सर बंद पडला, रिपेरिंग करायच्या भानगडीत पडत नाही, दुसरा आणा, स्पेअरला पाहिजे. काय 2 लिटरचा कुकर आहे तरी बोलते 5 लिटरचा पाहिजेच पाहिजे. जास्त माणसं आल्यावर काय करू मी? अरे पाहिजे ना, का नको? संसारात आम्हाला जे पाहिजे ते आहे की नाही मौली? नक्की ना. आता ते काय झालं, पहिले काचच्या कपबशी असायच्या बरं का, टिकायच्या पण नाही, काही जास्त करून टिकायच्या, वर्ष टिकायच्या त्या काचच्या कपबशा. कारण घरातला कप पण व्यवस्थित होता ना, बशी पण व्यवस्थित होती. कपाच्या पुढे बशीचा आवाज नव्हता. आई होता का? नव्हता ना. बाबा आई जर हबक टाकली एक, आई गप. बशा ठिकाणावर नाहीत आता त्याला, कारण कपांचे कान ठिकाणावर राहिले नाहीत. बरंच बोलण्यासारखं आहे माऊली, आपल्याला वेळ अतिशय कमी बरं का. आता कप दिसत नाहीत, सगळे बाजूला बसलेत, असू द्या, हरकत नाही. सगळ्या प्रकारची भांडी आमच्या घरामध्ये आहेत, सगळ्या प्रकारची साधनं आमच्या घरात आहेत, पण अजून सुद्धा आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही. कितीला मिळतो? 200-250 रुपयाला. तसं पारायण प्रत तुम्हाला 100ला पण मिळेल. आहे का?
इथे बसलेल्या सगळ्या महिलांना मी विचारलं की तुमच्या घरात भांडी सगळ्यांचं उत्तर आलं आहे. तवा सगळ्यांच्या घरात आहे. पहिले तर एकच तवा असायचा. आई खरं आहे की खोट आहे? लोखंडाचा तवा असायचा. आता फ्राय पॅन आणि काय काय किती किती पॅन ते नाही, प्रत्येक गोष्टीला वेगळा. असू दे, आपण श्रीमंत आहोत ना, का नाही? आपण नाही अनुभव घ्यायचा तर मग कोणी घ्यायचा? पण दुर्दैव काय माहितीये का, आमच्या घरात 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ नाही. इथे बसलेल्यांपैकी 80% माणसं अशी असतील, 80% आत्मविश्वासाने सांगतो, त्यांच्या घरात 20 रुपयाचा हरिपाठ नसेल, 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ नसेल. धर्म कशाशी खातात हे तरी कळलं पाहिजे आम्हाला. देव कार्य करायचंय, धर्म कार्य करायचंय, म्हणून ती अगरबत्ती ओवाळली म्हणजे झालं? मुलांवर जर त्या पद्धतीने संस्कार करायचे, मुलांना जर घडवायचंय, मुलांना जर त्याप्रमाणे मार्गदर्शन करायचं आहे, तर आम्हाला खऱ्या अर्थानं मोबाईलपेक्षा हरिपाठ ग्रंथाची गरज आहे, ज्ञानेश्वरीची गरज आहे, भागवताची गरज आहे, गाथेची गरज आहे, गीतेची गरज आहे. आम्हाला त्या विचारांची गरज आहे. आम्हाला आम्ही नको त्या सिरियल पाहण्यापेक्षा, आम्ही नको त्या प्रकारे नको ते चित्रपट पाहण्यापेक्षा आम्हाला जनाबाई अनुभवून घेतली पाहिजे. आम्हाला बहिणाबाई बघितली पाहिजे. आम्ही कान्होपात्रा वाचली पाहिजे, कान्होपात्रा वाचली पाहिजे, बरं का? आता खऱ्या अर्थानं आम्हाला नरदेय मिळालेला आहे, पुन्हा मिळेलच याची गॅरंटी नाही, मिळेलच याची सांगू शकत नाही, बरं का? आताच आम्हाला ते सार्थक करून घ्यायचं आहे, बरं का? मग त्यासाठी आम्हाला देवाचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नको त्या विचारांचं वासना नको, नको त्या प्रकारची विचार नको, नको त्या प्रकारचे व्यसन नको, नको त्या प्रकारचे नाद आम्हाला नको. तर अखंड मी काय केलं पाहिजे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालो पाहिजे, रममाण झालो.